स्वयंपाक करताना लक्ष फक्त स्वयंपाकातच असावं. कारण दुसऱ्या विचारात हरवलं की आपलं लक्ष स्वयंपाकात नसतं आणि खास करून ज्यावेळी गॅस सुरू असतो त्यावेळेस तर आपलं लक्ष पूर्णपणे स्वयंपाकात आणि गॅसकडे असलं पाहिजे. आता मी असं का म्हणते हे कळेलच तुम्हाला पुढं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जावो. आशा करते तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदात असाल. मजेत तर तुम्ही आहातच. आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी भक्तांना पुन्हा एकदा माझ्याकडून आजचा दिवस खूप 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 मंगलमयी जावो हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. तसं तर आजच्या दिवशी एवढं काही खास काही नव्हतंच आणि तसं तर आजचा ब्लॉग शूट करायचा माझ्या काय म्हणजे असं ध्यानीमनी नव्हतं. विचार करत होते आज राहू दे करायचं. थोडंसं दुपारी बाजारात वगैरे पण जायचं होतं म्हणून मी तयार झालते. खरं तर बाजारात जायचं होतं मला, पटकन स्वयंपाक करून जायचं होतं. पण परत म्हणलं आणि असू दे आज मी हरभऱ्याच्या गरगट्याची भाजी करणार आहे. तर त्याची पण रेसिपी करायची होती आणि तुम्हाला दाखवायचं पण होतं. तर इथं तुम्ही बघू शकता आता गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि खाली गॅसची फ्लेम भरपूर मोठी सोडलेली होती. तर खरं तर इन्सिडन्स असा झालेला, मोबाईल पण माझा इकडं चालू होता म्हणजे व्हिडिओ शूट करायला मी चालू करून ठेवलेलं आणि मी होते दुसऱ्याच कोणत्या तरी वेगळ्या विचारात होते. खरं तर स्वयंपाकात पण माझं लक्ष नव्हतं. त्याच्यामुळं हा प्रकार झाला एवढा सगळा. खरं तर गॅस एवढा फुल सुरू होता आणि माझं लक्ष नव्हतं आणि मी काय केलेलं, गॅसवर पातेल्यात मी तेल घातलं आणि नंतर मी थोडीशी बेसिनमध्ये भांडी होती म्हटल्यानंतर मी काय केलं, भांडी घासायच्या नादात तेल सगळं पातेल्यात उडत होतं. तरीही माझं लक्ष नाही की गॅसची फ्लेम फुल आहे आणि मी एकतर गॅस बंद करायला पाहिजे किंवा भाजी फोडणीला टाकायला पाहिजे आणि मग मी भांडी घासायला पाहिजे. पण मी कोणत्या असं विचारात हरवलेली की माझं लक्षच नाही तिकडं आणि जसजसं पाणी उडत गेलं त्याच्यामध्ये तर जोरात असा मोठा भडका झाला आणि खरंच ते तेलामध्ये आगीचा भडका असा मोठा झालेला. पूर्ण पातेलं आग होती त्याच्यावर आणि एवढं करून झाल्यावर परत माझ्या लक्षात आलं गॅस बंद करायला पाहिजे. म्हणजे एवढा हलगर्जीपणा करणं बरोबर नाही आहे. काहीतरी मोठा इन्सिडन्स होऊ शकतो अशा गोष्टींनी. हलगर्जीपणा करणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि खरं तर मी ती व्हिडिओ शूट केलेला तो मी डिलीट केला. तो शूट झालेला व्हिडिओ मी डिलीट करून टाकला. तो ठेवला नाही मी फोनमध्ये. कारण कसं आहे ना, व्हिडिओ बघणारेही आपलेच असतात आणि कसं आहे काळजी लागून राहते. त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ शूट, जी क्लिप शूट झालेली ती मी डिलीट करून टाकली. ती मी घेतली नाही व्हिडिओमध्ये. पण तसं काही जास्तीचं काही नव्हतं, किरकोळ होतं. पण एक ॲडवाईस द्यायचा जर विचार केला तर मी खरंच ही ॲडवाईस एक देईन की स्वयंपाक करताना फक्त स्वयंपाकातच लक्ष असावं. कोणत्याही विचारात हरवून स्वयंपाक करू नये. कारण का तर आपण दुसऱ्या विचारात असो तर आपलं लक्ष राहत नाही. जसं की माझंही आज झालेलं, दुसऱ्या कोणत्याही विचारात आपण हरवलो तर आपलं लक्ष जिथं पाहिजे आपलं तिथं लक्ष नसतं आणि दुसऱ्याच गोष्टी काहीतरी करत बसतो. तर सर्वांनी काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जी गोष्ट आपण करतोय त्याच गोष्टीत आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि माझ्या पिल्लाचं हे असं चाललेलं कॅमेरासमोर. काय दुसरं काय बाकीचं जास्त करायचं नव्हतं. उद्या पण काय होणार नाही. उद्या जत्रा आहे असं आहे काहीचं बाहेरचं वातावरण. 2 ब्लाउजच तेवढे कट करून घेतले आज. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा.